राहू दे सोडा आम्ही नसतो त्याला. अरे सोडतो मी त्याला. काढकी रे हात काढकी लगा काढ चला ए खेकड्या तोंडाच्या लय वाचा 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 बोलतोय. देव माणूस तुझ्या बरोबर आहे. असं नका ना वागू माझ्याशी. एवढं तुसडेपणानं नका वागू. मी मी माफी मागते तुमची. तुम्ही सांगा मी कसं वागायला पाहिजे, मी तसं वागते. पण मला सोडून द्यायची भाषा नका करू. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का ग? तू किती रडलीस, डोकं आपटलंस, किती नाटकं केली तरी मी माझा निर्णय बदलणार नाही. बदलावा लागेल कारण मला आता तुमच्यापासून लांब नाही जायचं. मी 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 स्वतःला बदलायला तयार आहे ना. तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे, मी तसं करते. हेच आधी सांगितलं होतं, तेव्हाच ऐकलं असतं तर. आत्ता करते सगळ्याबद्दल. नाही ऐकलं तर बोला. वेळ गेली आता ती, त्यामुळे तू बी निघायचं बघ. पैसे पैसे पाहिजेत ना तुम्हाला. मी जर तुम्हाला पैसे दिले तर मला माफ कराल. तुला मी काही येडा वाटतो का ग? हे पैशाचं आमिष देऊन मी इथं थांबल. याच्या आधी किती त्रास दिला पैशांसाठी मला माहिती आहे की. माझं ऐका, इकडे या. इथं बसा. शांत. मी तसं वागले कारण तुम्ही माझ्याशी तसं वागत होता. मला नकोय पैसा. पैशासाठी नाही केलंय मी तुमच्यासाठी केलंय, आपल्या संसारासाठी केलंय. तुम्हाला जर तो पैसा हवा असेल मी देते, पण मग घटस्फोट करायची वार्ता करू नका. मला सोडून नका जाऊ. बघू. ठीक आहे, आपण सकाळ झाली ना, आपण जाऊया तिथं. मी सगळे पैसे देऊन टाकते तुम्हाला. मला काहीच नको आहे, मला फक्त तुम्ही हवेत. पण मग घटस्फोट नाही द्यायचा. तुम्ही मला सोडून नाही जायचं. काय झालं? गाल का लाल झालाय? माझ्यासाठी भांडलात का? हा, हे काम करा तुम्ही. सिद्धेश्वराचं देऊळ लागेल बघा. हा, तर थोडं सरळ पुढे यायचं. उजवीकडे गल्ली दिसेल तुम्हाला, ते गल्लीत शिरायचं. हा, तिथं हिम्मतराव देशमुखाचा वाडा कुठे विचारा, कोणी बी सांगेल तुम्हाला. अहो विचारा तुम्ही बिंदास. हा, ए तुम्ही कुठे निघाले? ते जरा महत्वाचं काम आहे दोघांचं, लगेच चालू जाऊ. अरे तुमच्यात हा बोला. हा सर उजवीकडे. हा, अहो तुम्हाला डावीकडे कुणी वळायला सांगितलं होतं? उजवीकडे वळा. हा या. मम्मी नाश्ता दे. मध्यंतरीच्या काळात माझ्या कामामुळे मला तुझ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही, पण सुधारणा आहे तुझ्या तब्येतीत. वैद्य मला सांगत असतात मधलं. हे घ्या, नाश्ता करून घ्या. येऊ का? या ना. नमस्ते. या काय म्हणतोय आमचा पेशंट? चहा नाश्ता काय घेणार का? नाही नको. एका ठिकाणी पोहोचायचंय. आधी पेशंटला पाहतो आणि मग निघतो. बर. अरे वा, चांगली सुधारणा आहे की याची. नाही, सुधारणा आहे. तो ऍक्टिव्ह आहे. बारीक बारीक गोष्टी करतो स्वतःच तो, पण त्याला काही आठवत नाही. त्याचं काय? आठवतील, निश्चित आठवतील, परंतु जुनं आठवायला थोडासा वेळ लागेल. एखादी जुनी गोष्ट याला दिसली तर मात्र याला पटपट आठवायला लागेल. बाकी शालिनी मात्र खूप काळजी घेते हो याची.
त्यामुळं खूप चांगला प्रतिसाद देतोय हा औषधांना. गेल्या वेळची पूड संपली होती, ही एक नवी पुडी आणली. याला नियमित द्या हो. बाय देते. चला येतो मी. साकेत, जोवर तुला बरं वाटणार नाही ना तोवर मला करमायचं नाही. नका तुझी ही अवस्था कुणी केली सगळं समजलं ना मला, बऱ्याच गोष्टी सेटल होणार आहेत. आर्या सकाळ अहो काय झालं, चला की. का थांबलात? अजून किती लांब जायचंय? हे काय आलंच, चला. अहो घाबरू नका, मी काही विश्वासघात नाही करणार, दगाफटका पण नाही करणार. असा विचार पण मनात आणू नको. चला साकेत राव, मी येतो जाऊन. काळजी घ्या तुम्ही स्वतःची. भेटू. साहेब थोडं बोलायचं होतं. काय? ते तुम्ही इतके दिवस केसमध्ये गुंतला होतात ना, तर साकेत दादांना बाहेर फिरायला घेऊन जायचं राहिलेलं. म्हणजे मी त्यांना घरात चालवायची, पण बाहेर नाही नेता आलो. तुम्हाला आज येळ असेल तर घेऊन जाता का? अजिबात नाही. गंमत गंमत गेली, मी अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साकेत तुला फिरवून आणतो मी. ठीक आहे. हो. हा ये हळू. हळू हळू हळू. हा